Brought to you by Vigard. हे काही तास शिल्लक आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर आहेत. सर, निकालाला काही तास शिल्लक आहेत. धाकधूक आहे का? मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत आणि निवडणुका लढवताना आत्मविश्वासानं लोकांच्या समोर जात असतो. त्यामुळे माझ्या मनामध्ये धाकधूक अजिबात नाही आणि मला जनतेवर विश्वास आहे. त्याच्यामुळे माझा विषय निश्चित आहे असं मला स्वतःला वाटतं. निकाल म्हणलं की शेवटी धाकधूक असतेच, थोड्या प्रमाणात का होईल. नाही हे बा, शेवटी आपली संस्कृती आहे, शेवटी माणसाचं मन आहे, थोडंफार होणं स्वाभाविक आहे. परंतु आता मी कालपासून बघतोय की TV9 अंदाज दाखवला की नांदेडमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर राहणार आहे आणि आतापर्यंत TV9चा अंदाज खोटा ठरला असं माझ्या कधी ऐकण्यात नाही आणि त्याच्यामुळे अधिकचा आत्मविश्वास हा माझा वाढलेला. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. प्रतिस्पर्धी आहेत, उमेदवार आहेत, ते सुद्धा विजयाचा दावा करतायत. कसं पाहता याला? निवडणूक म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपण निवडून येऊ. त्यांचं पक्ष, त्यांचं काम हे पाहून त्यांना असं वाटत असेल. परंतु मोदी साहेबांनी 10 वर्षात केलेलं काम, 5 वर्ष म्हणून खासदार म्हणून मी केलेलं काम, देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यामध्ये केलेलं काम आणि याच्यावर लोकांनी विश्वास ठेवला असं माझं मत आहे. त्यामुळे नांदेडची जागा भारतीय जनता पक्ष 100% जिंकणार, याच्यामध्ये शंका नाही. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार. महादेवाच्या चरणी नतमस्तक झालात. गोरीचा महादेवावर आपली फार श्रद्धा आहे. काय मागणी केली देवा? मागणी स्वाभाविक आहे. माझं कुलदैवत आहे. कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम झाला किंवा कुठलाही राजकीय कार्यक्रम असेल तरी बोरीला येऊन नतमस्तक झाल्यावरच मी सगळी गोष्टी करत असतो. आज योगायोगानं सोमवार आहे, उद्या निकाल आहे. पूर्व संध्येला महादेवाचं दर्शन घ्यावं, आशीर्वाद तर मागणारच आहे, दुसरं त्याच्यापेक्षा वेगळं काय राहणार आहे. त्यामुळं निश्चितपणानं हे ज्वाज्यालय देवस्थान आहे आणि आजपर्यंत जे काही मी इथं उभा आहे ते परमेश्वराचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. म्हणजे उद्या विजय निश्चित म्हणावं लागेल. शंका करायची गरज नाही, 100% विजय निश्चित आहे. तर हे होते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर. त्यांनी विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. Brought to you by Vigard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.